तर त्याच प्रकारे इथं अजून एक सांगितलेलं आहे, की जी गोमाता आहे, तर ती का पूजिली जाते? सर्व देवतांचं अधिष्ठान तिच्या ठिकाणी का आहे? ह्याचं पण उत्तर त्यांनी दिलेलं आहे, की साक्षात अ, श्री विष्णूतून तिची उत्पत्ती झालेली आहे. कारण ती दिव्य तिचं अवतरण जे आहे गोमातेचं, तर ते इथे दिलेलं आहे, की सर्व देवतांचे श्री विष्णू आहे व गाय श्री विष्णूच्या देहातून उत्पन्न झालेली आहे. आणि त्यामुळे तिच्या ठिकाणी सर्व तीर्थ असतात आणि कुठे कुठे कुठल्या भागात काय असतं हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यामुळे सर्व देवतांचं वास्तव्य तिच्या पूर्ण शरीरामध्ये असतं आणि तिचं पंचगव्यही त्यामुळे तिच्या शरीरामध्ये सर्व देवतांचं वास्तव्य असल्यामुळे, कारण तिची निर्मितीच दिव्य आहे, त्यामुळे सर्व शरीरामध्ये सर्व तिच्या शरीरातले प्रत्येक भाग जे आहेत ते अत्यंत दिव्य आहेत आणि तिथे एक एक देवता उपस्थित असतात आणि त्यामुळे तिच्या शरीरातून तिचं हंबरणं आहे, तिच्या शरीरातून निघणारे जे रोमर केस आहेत, तिच्या शरीरातून निघणारे मलमूत्र म्हणजे ज्याला शेण आहे, गोमूत्र आहे. तर हे मलमूत्र नसतात, तर ह्यामध्ये सुद्धा ह्यामध्ये सुद्धा पूर्णतः औषधी गुणयुक्त आणि सर्व त्रासांचं हरण करण्याची क्षमता असते. त्यामुळे आपलं मलमूत्र हे टाकाऊ पदार्थ आहेत, परंतु गायीच्या शरीरातून बाहेर पडणारे जे तिचा स्वेद आहे, तिचं हंबरणं आहे, तिचं श्वास आहे, त्यानंतर तिच्या शरीरातून बाहेर पडणारं गोमूत्र आणि गोमय म्हणजे शेण आहे, हे सर्व काही दिव्य गुणांनी युक्त असतं. हे सर्व काही उपयुक्त असतं. त्यामध्ये सर्व क्षमता असतात शक्ती प्रदान करणाऱ्या आणि पाप म्हणजेच व्याधी नाश करणाऱ्या सर्व शक्ती असतात आणि त्यामुळे तिच्या जवळ उभं राहिल्याने सुद्धा तिची जी ऊर्जा असते, त्या ऊर्जेत केवळ आपण तिच्या जवळ जरी उभं राहिलो तरीसुद्धा आपल्याला आपली सुद्धा शक्ती तिच्या शक्तीमुळे आपणहून वाढते. तर असं हे गायीचं अलौकिक असं क्षमता आहे गायीकडे मुळात. त्यामुळे गायी ही साधारण प्राणी नाही आहे, तर ती दिव्य प्राणी आहे, कारण तिचा जन्म दिव्य आहे. जशी नद्यांमध्ये नदीचं अवतरण हे साक्षात श्री शिवशंकराच्या स्वेदातून आहे ती किंवा त्यांचा भाग आहे ती आणि तसं त्यामुळे ती अमर अविनाशी आहे सर्व नद्यांमध्ये. सर्व काही नष्ट होतं, परंतु मैया नष्ट होत नाही. तर तसंच हे गायीसुद्धा ही श्री विष्णूतून निर्माण झालेली आहे, असं इथं दिलेलं आहे.